एक्झिस्ट. जो मॅट्रिक्स दिलाय ना त्याला आपण काहीतरी सिम्बॉलिकली नाव देऊ. सपोज that matrix is capital A. That matrix is capital A. Find the determinant of the matrix. Find the determinant of the matrix. आणि इथे जेव्हा तुम्ही आलात या स्टेप मध्ये तेव्हा मी तुम्हाला आठवण करून देईल. खरं तर माझी अपेक्षा आहे डिटर्मिनंट हा चॅप्टर मी नवीन 11वीच्या बॅचसाठी काय त्याचे व्हिडिओ आपल्या लिंकला म्हणजे युट्यूबवर टाकलेले आहेत. ते पूर्ण डिटर्मिनंटचे व्हिडिओज पाहून घ्या. ऍटलिस्ट प्रॉपर्टीचे पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला इथं थोडेसे शॉर्टकट जाता येईल. टू रोज ऑफ द डिटर्मिनंट आर सेम. टू रोज ऑफ डिटर्मिनंट आर सेम. Then the value of determinant equal to 0. समजा ही प्रॉपर्टी नाही वापरली आणि तुम्ही तुमची नेहमी पद्धतीने डिटर्मिनंट व्हॅल्यू काढू लागलात तर ती पण 0 येते. काही काळजी नाही. पण प्रॉपर्टी म्हणल्यावर तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे. मग डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आली. डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आली. Therefore, given matrix, जो मॅट्रिक्स मला दिलाय ना, given matrix capital A, खरं तर मला यायला पाहिजे होता नॉन सिंग्युलर. ह्याला सिंग्युलर. डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आली. तर मग काय करू लागलो आपण काल पहा बरं. डिटर्मिनंट व्हॅल्यू नॉन 0 यायला पाहिजे होती. 0 आली. तर मी इथे म्हणणार therefore A inverse does not exist. मग इनवर्स जर एक्झिस्टच नसेल, पॉसिबलच नसेल तर पुढे जायचं काम नाही. आणि असा 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन, फसवणारा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. म्हणून मी इथे छोटासा शब्द टाकलाय इफ एक्झिस्ट. Find the inverse of matrix by row transformation if exist. If exist हा वर्ड आला ऐकले का सगळे. if exist जर हा शब्द आला तरच डिटर्मिनंट काढून व्हेरिफिकेशन करायचं. नाही तर ह्या स्टेप टाळता येतात. मग त्या क्वेश्चनच्या लेंथवर डिपेंड आहे. तुमची क्वेश्चनची 3 मार्काची लांबी 4 मार्काची लांबी तुम्हाला माहिती आहे. क्वेश्चन जर 3 मार्काला आला किंवा 2 मार्काला आला तर डिटर्मिनंट व्हॅल्यू न काढता डायरेक्ट तुम्ही आपण जे इक्वेशन लिहिलो ना A into A इनव्हर्स इज इक्वल टू I इथूनच सुरुवात केली तरी चालते. पण ती रिस्क नको. आपण काय करतो एखादा एक्झामिनरला मार्क कशाला पाहिजे आपल्याला थोडंच माहिती आहे. मग क्वेश्चन एखादाच काय होतो छोटा असतो. 1-2 स्टेप मध्ये येऊन जातो. मग अशामुळे मी प्रत्येक प्रॉब्लेमला काय करायलो एकदम कन्फ्युजन नकोच. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करा. नॉन 0 आली तर एक इनव्हर्स एक्झिस्ट. 0 आली इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. आणि मग जर एक्झिस्ट असेल तर A into इनव्हर्स इक्वल्स टू I. एक रूल आहे पुराणा. काही मुलं मला वाटते ऑनलाईन मध्ये डायरेक्ट जॉईन झाले आणि त्याच्यामुळे त्यांना नेमकं माहित नाही की हा एक रूल आहे, एक लॉ आहे. जर मॅट्रिक्स मध्ये असं इक्वेशन असेल A into B equal to C या टाइपचे एक इक्वेशन असेल आणि जर का मी या इक्वेशनला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर A च्या रो मध्ये बदल होतो. तसाच बदल C च्या रो मध्ये होतो जो आपण आता वापरायला होते. A मध्ये बदल व्हायलाय, I मध्ये बदल व्हायलाय आणि B रिमेन्स अनचेंज. हियर A इनव्हर्स रिमेन्स अनचेंज. हा रूल आहे.
फंडामेंटल थिअरम आहे application of row transformation चा. Similarly, whenever there is the equation A into B equal to matrix C, and if we apply column transformation, जर मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं याच्या पुढे फ्युचर मध्ये, तर माझ्याकडे बदल होणार नेक्स्ट पोस्ट मॅट्रिक्स मध्ये, आणि तोच बदल सी मध्ये, म्हणजे जो बदल बी च्या कॉलम मध्ये झालाय कॉलम मध्ये, तोच सी च्या कॉलम मध्ये होईल. ए रिमेन्स अनचेंज. इथे रो ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण सुरू आहे सध्या, जेव्हा आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायलो, चेंज व्हायलाय प्री मॅट्रिक्सच्या पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज मध्ये, आणि सेम चेंज सी मॅट्रिक्सच्या रोज मध्ये. काही मुलांचं प्रश्नाचं उत्तर कधी चुकते, डाव्या बाजूला तो सुटेबल बदल करते आणि उजवीला करतच नाही. मॅथमॅटिक्सचा साधा नियम आहे, जे बदल लेफ्टला केला तो राईटला. मग लेफ्टला बदल केला ए च्या रो मध्ये, किंवा असं म्हणाल मी, रो ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर ए च्याच रो मध्ये बदल होतो, बी ला काही होतच नाही, आणि तोच बदल सी च्या रो मध्ये. व्हेनेवर रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाइड, देयर विल बी चेंज इन ए अँड सी, बी रिमेन्स अनचेंज. व्हेनेवर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाइड, देयर विल बी चेंज इन बी अँड सी, बट ए रिमेन्स अनचेंज. ओके, हे तुमच्यासाठी जरासं नवीन. आणि हे कोणी करून पाहिलं की नाही, की कुठलाही मॅट्रिक्स द्या, कुठलाही, आणि ह्या मॅट्रिक्सला प्रोडक्ट मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स द्या. मी इथं सोपं एक्झाम्पल घेतो, 1 0 0 1. कुठलाही मॅट्रिक्स घ्या, इथे तुम्हाला पाहिजे ते इलेमेंट घेऊ शकता. हा रेड मध्ये घेतलेला मी मॅट्रिक्स, या दोघांचा प्रोडक्ट घेतला, या दोघांचा प्रोडक्ट घेऊन जो मॅट्रिक्स येईल तो तुम्हाला करून दाखवतो. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा पण आता 11वीचा भाग आहे. मी मॅट्रिक्स 11 पासून स्टार्ट केले. रोजच्या रोज व्हिडिओ करणे आणि रोज सर व्हिडिओ टाकले की नाही हे कळण्यासाठी त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे सबस्क्राईब केल्यावर त्याचं नोटिफिकेशन येते. हे युट्यूबच्या चॅनल बद्दल मलाही माहित नव्हतं, तुम्हाला कदाचित असेल. सबस्क्राईब जर केलं तर रोज व्हिडिओ टाकलास की नाही टाकला हे कळतं. ऍक्च्युअली आता तुमचे पर्सनल मोबाईल नाही, तर आपल्याला पाहावंच लागेल आज सर व्हिडिओ टाकला की न टाकला ते. पण आपण टाइम फिक्स केलाय आता, दररोज मी काही लाईव्ह आणि व्हिडिओ सुद्धा टाकत राहील. तर सकाळचा टाइम निवडल्यावर मला जरा काही गोष्टी पॉझिटिव्ह दिसल्या, जसे की तुमची लिस्ट वाढली. नंबर 2, सकाळी मोबाईल कोणाही घरच्या व्यक्तीचा इझिली आपल्याला अवेलेबल होईल. एवढंच काय, आपल्या शेजारच्या काका सुद्धा म्हणू शकतो 1 तास बर्ध्या करते झोपलेलेच असतात, प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह होतात. आणि सकाळी सकाळी थोडी चार्जिंग बी असते मोबाईल मध्ये, डाटा बी असतो मोबाईल मध्ये. तेव्हा मला तर वाटते 7च्या जर अलीकडे यावं, चॅटिंग मध्ये डिस्कस करा 6 पर्यंत जमते का. चला इकडे प्रोडक्ट घेऊया. प्रोडक्ट घ्यायचा कसा, पहिला रो पहिल्या कॉलमला गुणायचं, पहिल्या रो पहिल्या कॉलमला गुणायचं. म्हणजे 2 into 1 2 0. या दोघांची इथं या दोघांचा प्रोडक्ट तुम्हाला 2 into 1 2 प्लस 0 इथं आलं 2. म्हणजे पहिल्या एलिमेंटला पहिल्याला गुणायचं, दुसऱ्याला गुणायचं, दोघांची ऍडिशन म्हणजे पहिला एलिमेंट. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into 0 -1 into 1 0 -1 इथं आलं -1. सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 plus 0. सेकंड रो सेकंड कॉलम 4 0 5 1 इट इज 5. आणि म्हणून बाबांनो आपण काय करायलो, मॅट्रिक्स ए into the आयडेंटिटी मॅट्रिक्स आय, या दोघांचा प्रोडक्ट किती यायलाय, अगेन ये. हा नियम आहे, हा रूल आहे, प्रोडक्टची प्रॉपर्टी आहे.
मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वल्स टू द मॅट्रिक्स. म्हणून आपण काय करायलो, या मॅट्रिक्सला आय मध्ये कन्वर्ट करायलो. मग फायनली हा इथं यायला आय, शेवटची स्टेप आपली. मग इथं यायला ए इनव्हर्स, आणि राईट हँड साइडला जो बदलून काहीतरी नवीन मॅट्रिक्स यायलाय, इथं काहीतरी नवा मॅट्रिक्स यायलाय. पण डाव्या बाजूकडे पहा, आय ए इनव्हर्स इंटू आय, तो आय इंटू ए इनव्हर्स, इट इज नथिंग बट ए इनव्हर्स. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साइडला फक्त इनव्हर्स राहिलं. हे कशामुळे घडायले? ए इंटू आय बरोबर एडी मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वल्स टू ए. सो ए इनव्हर्स इंटू आय इक्वल्स टू ए इनव्हर्स. आणि पुन्हा एकदा रिपीट, ए बी इक्वल टू सी अशा टाईपचं मॅट्रिक्स इक्वेशन असेल ना, आणि त्याला जर आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरला तर ए मध्ये चेंज होतो, बी रिमेन्स अनचेंज, सी मध्ये चेंज होतो. कॉलम यूज केलं तर ए रिमेन्स अनचेंज, बी मध्ये कॉलम मध्ये बीच्या चेंज होतो, सी च्या कॉलम मध्ये चेंज होतो. हे रूल आपल्याला बुक्स मध्ये कुठे असे काही फारच हायलाइट करून दिले असं नाही, आणि त्याच्यामुळे मुलं इथं चटतात. म्हणून मी आज सकाळी म्हणलं फ्रेश माइंड मध्ये तुमच्या माइंड मध्ये टाका. आणि अतिशय महत्वाची गोष्ट ही, फाइंड द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, डिटर्मिनंट इक्वल टू 0, बिनधास्त देऊन टाका, इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. असे फसवणारे प्रश्न सीईटीला येऊ शकतात, जेडब्ल्यूला येऊ शकतात. खरं तर आपल्याकडे खूप सुवर्ण संधी आहे की आपण सीईटी पण चांगलं करू शकतो, जेडब्ल्यू पण चांगलं करू शकतो. आणि कुणाला कदाचित मला वाटत असेल की खरंच जॉब इंजिनिअरिंगचे कमी होतील का, त्याच्या साध्या न्यूज आहे का की जॉब कमी नाही, जॉब वाढतील. जॉब वाढण्याचे कारण काय तर की जॉब मध्ये येणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्या वाढू शकतात, आणि कधी पण जग स्टॉप झालं म्हणजे याचा अर्थ सगळंच संपलं असं होत नसते. आपल्याला तसं वाटतंय. काय करू आपण, इनव्हर्सचा एक न्यूमेरिकलचा नंबरचा प्रॉब्लेम घेऊ, आणि नंतर मला ट्रिगोनोमेट्रीचा घ्यायचा, त्याच्यात ट्रिगोनोमेट्री यायला पाहिजे असं घ्यायचं आहे. एक क्वेश्चन घ्या पुन्हा, 1 3 -2 -3 0 -5 2 5 0. तुम्हाला जेवढ्या स्टेप्स माहित आहेत त्यातली सोपी स्टेप मी थांबून तुम्हाला करायला होतो, फाइंड द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ही स्टेप मी इथं करणार नाही. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करा. फाइंड द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. पहिले तुम्हाला डिटर्मिनंट काढण्यासाठी किंवा एरवी पण सिंबॉलिक अल्फाबेटिकल नाव द्या ए बी सी मॅट्रिक्सला. आपण नेहमी हेच द्यायला. या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सांगितलं का कोणी चॅटिंग मध्ये? पहा बरं, काही लोक खूप छान. किती? 25. म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए not equal to 0, therefore given matrix is non-singular. Given matrix is non-singular, therefore A inverse is possible, exist, and therefore we can write. मी तिथं मुद्दाम काही भाग मोडला नाही. We can write such type of equation, A into A inverse equal to identity matrix. हे इक्वेशन जाणीवपूर्वक लिहिलं आपण, जाणीवपूर्वक A into A असंच मला पाहिजे, कारण मला बदल करायचा आहे रोज मध्ये, रो ट्रान्सफॉर्मेशन. जमतंय तितकं करत चालू. ए मॅट्रिक्स ए ची व्हॅल्यू इथे टाका. मॅट्रिक्स ए इनव्हर्स अननोन आहे, आणि आय हा त्याचा करस्पॉन्डिंग द्यायचा 3/3 का 2/2. चला याच्यामध्ये
ए माहित असणारे इलेमेंट ए चे 1 3 -2 -3 0 -5 2 5 0 आणि राईट हँड साइडला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स दिलाय 1 1 1 ज्याचे डायगोनल इलेमेंट असतात आणि बाकीचे सर्वच इलेमेंट 0 असतात 1 0 0 0 1 0 0 0 1 सर्वच इलेमेंट 0 असतात हे इक्वेशन इथे कंपेअर करा असं म्हणजे जर का तुम्ही मला सांगायचंय काय हायलाइट करू बाय चेंजिंग रो नंबर रो कुठलाही रो बदलायचा म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन करून रो नंबर 2 चेंज करायचा आहे आणि रो नंबर 2 म्हणजे R2 plus 3R1 and row number 3 changes to R3 minus 2R1 मग ज्या वेळेला तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायला ना त्यावेळेला बदल होणार आहे प्री मॅट्रिक्स मध्ये पहिल्या पोस्ट मॅट्रिक्स रिमेन्स अनचेंज आणि तोच बदल होणार आहे राईट हँड साइड मध्ये पण बदल हा सगळ्याच रो मध्ये होईल अशी काही खात्री नाही केलं त्याच्यात होईल मग लेफ्टच्या आणि राईटच्या फर्स्ट रो मध्ये बदल करायचं ठरलंच नाही ठरलंय सेकंड मध्ये मग सेकंड मध्ये बदल काय करायचा आहे R2 plus 3R1 R2 plus 3R1 R2 plus 3R1 इथं -11 येईल बरोबर पुन्हा R2 plus 3R1 R2 plus 3R1 हे झाला R2 मध्ये R1 च्या एलिमेंटची 3 पट ऍड केली तिप्पट वाढवली R2 plus 3R1 सच R3 minus 2R1 करायचं आहे R3 minus 2R1 R3 minus 2R1 आणि 5 minus 6 ओके R3 minus 2R1 इथं 4 0 minus 2 0 0 इथं 1 चलेगा आपल्याला हे दोन खरं तर मला इथं 1 आणायचा होता ऑलरेडी याला मग 0 या क्रमाने याचा 1 0 0 1 0 1 0 0 0 मी याला नेहमी म्हणतो W सारखं चालायचं 1 आणायचा मग 0 आणायचा मग 0 मग मधला 1 मग 0 1 0 0 0 असे इलेमेंट आणायचे या क्रमाने आणायचे पहिले 1 मग 0 मग 0 मग 1 मग 0 1 0 0 0 यासारखी ऍडजस्टमेंट करायची हे मोडता येतं कारण रो ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर पहिल्यात बदल होतो आणि A into I equal to A येतो हे आपल्याला समजलंय असं गृहीत धरतो आपल्या एखाद्या मित्राला अडचण होत असेल लाईव्ह ऍडजस्ट व्हायला तर त्याला मदत करत चला खूप स्लोली चालणार होता पण आणि कालचा प्रॉब्लेम आहे युनिव्हर्सचे प्रॉब्लेम मी घेणार त्याच्यात थोडंसं अप्लाइड क्वेश्चन घेईल पुढची हे तर कालच्या सारखंच आहे आता मी बदल काय करणार तुम्हाला इथं आणायचंय 1 जर तुम्ही याला 9 plus 8 1 केलं तरी जमतंय किंवा रो आदला बदली करा आणि रो नंबर 2 ला -1 ने गुणा कॅल्क्युलेशन कमी करायचा प्रयत्न करायचा असेल तर फार मोठं कॅल्क्युलेशन येऊ नये म्हणून मी R2 आणि R3 इंटरचेंज करतोय आणि लगेच म्हणालो की जे नवीन R2 येईल त्याला -1 ने मल्टिप्लाय करतो एकाच स्टेप मध्ये दोन बदल सोपे
त्यामुळे करतो. सोपे आहेत त्यामुळे करतो. कारण मला 1 पाहिजे होता, आदला बदली केल्यावर -1 येईल. इथे सुद्धा हा रो बदललेला नाहीये, ऍज इट इज. इंटरचेंजिंग केली आपण सेकंड आणि थर्डची. सेकंड अँड थर्ड इंटरचेंजिंग केली आपण. इथे तुमची स्टेप बदलली असेल तर चिंता नाही, बदलू द्या. आणि लगेच काय म्हणलो मी, लगेच अँड देन our new R2 multiplied by -1 so becomes plus, so becomes 0 -1 4 होतं. त्याला मी लगेच चिन्ह बदलले म्हणजे आपली एक स्टेप वाचली. काल आपण खूप प्रॉब्लेम घेतल्यामुळं आपल्याला काही कन्फ्युजन होणार नाही असं गृहीत धरून केलं मी. पण पाहूया तुमच्याकडून काय रिस्पॉन्स येतो. आता बदल करायचा आहे मला थर्ड रो मध्ये. R3 मध्ये असा बदल करायचा आहे की हा एलिमेंट आला पाहिजे 9. R3 -9 R2. R3 -9 R2. मग इथे चेंज पुन्हा आपल्याला चेंज कोण्या रो मध्ये केला आपण, फक्त तिसऱ्या. हळूहळू तर मी सांगायलो, पण काही लोक माझ्या अतिशय गतीने पुढे गेले असतील आणि तेच लाईव्ह पिरियडचा आनंद लुटायले असं मला म्हणता येईल. कारण जर का आपण निव्वळ व्हिडिओ पाहत असतात तर तो तुमच्यासाठी धोका आहे. R3 -9 R2, R3 -9 R2 0 ची, R3 -9 R2 0 येईल. R3 -9 R2 36 आहे, प्लस 36 -11 25. 3 -18 किती, -15. 1 -9 इंटू काही तिथे 0 असल्यामुळे फरकच नाही पडला. 0 -9. मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणालो की इथे शक्यतो इथे नाही ते इथे या दोन ठिकाणापैकी कुठेतरी ही डिटर्मिनंट व्हॅल्यू रिपीट होत असते, कुठेतरी. मग कारण म्हटलं होतं डिटर्मिनंट 1 किंवा -1 आला तर फ्रॅक्शन मध्ये कॅल्क्युलेशन येणार नाही. पण जेव्हा तुमच्याकडं आता इथे 1 आणायचं पाहणं, तर थ्रूआउट रो नंबर 3 ला कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, 1/25. म्हणजे बाय अप्लाइंग चेंजिंग रो नंबर 3 such that 1/25 number into R3. Okay, then you get the new change in the matrix row number 3rd on both sides. Here 1 3 -2 1 0 0. बदल ज्याच्यात करायचंय काळजी फक्त त्याची करायची. 2 0 -25 न थोडक्यात डिव्हाइड करायला म्हणजे 1/25 न मल्टिप्लाय. इथे किती आले, -15/25. इथे किती, 1/25 9/25. थर्ड रोला 1/25 न मल्टिप्लाय. आता काय करूया आपण, बाय अप्लाइंग चेंज इन रो नंबर 2 सच दॅट रो नंबर 2 मध्ये बदल कशासाठी करायचा,
तर -4 0 आणायचं. म्हणजे बदल काय करू मी R2 प्लस 4R3 या 1 चा यूज करा. 4 टाइम्स 1 ला मल्टिप्लाय करा. 4 -4 0 होईल. दोघांची ऍडिशन 0 आणायची, तर 0 नाही. म्हणून R2 प्लस 4R3 वरून नाही, खालचे एलिमेंट कुठून आणू. हे स्टेप काही जणांचे मेमरीत बसले असतील ना, हे स्टेप आपण करायला कसे. जिथे तुम्हाला चेंज नाही का तो रो कंप्लीट लिहून टाका. जसं की फर्स्ट रो मध्ये चेंज नाही, दोन्ही साइडला असं. थर्ड रो मध्ये चेंज नाही, दोन्ही साइडला थर्ड रो असं. -15/25, 1/25, 9/25. R2 प्लस 4R3, R2 प्लस 4R3, R2 प्लस 4R3 काहीच नाही म्हणून -4 प्लस 4. हे R2 प्लस 4R3. R2 मध्ये कोण आहे 2. याला आपला 4 न मल्टिप्लाय करायचं. 4 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती 60/25. R2 प्लस 4R3 प्लस च मायनस का जर इथं मायनस ऑलरेडी एलिमेंट आहे, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 50/20, 50 - 60/25 म्हणजे इथे -10/25. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन रफ मध्ये बाजूला करा. ओके. त्यानंतर R2 प्लस 4R3 पण 0 प्लस एक एलिमेंट सोपं आहे की 4/25. R2 प्लस 4R3 -1 प्लस 36/25. हा -1 4 न मल्टिप्लाय केला 36/25 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -25 प्लस 36/25 म्हणजे इथे 11/25. ही स्टेप थोडीशी तुम्हाला कॅल्क्युलेशनला जड वाटली असेल. अगेन for this element in first row, changing row number 1 such that R1 plus 2R3 हा बदल करायचा आहे. R1 plus 2R3 आपल्याला काय दिसते पाहू. हा बदल केल्यावर जे रो ऍज इट इज आहे ते मी ब्लॅक पेन न लिहितो. जे रो ऍज इट इज आहे. सेकंड रो -10/25, 4/25, 11/25, -15/25, 1/25. नुसते माझे आकडे लिहिलेले पाहू नका, कॅल्क्युलेशन करत चला. खूप हळूवार सांगतोय. बदल पहिल्यात करायचे. काय बदल करायचे? R1 प्लस 2R3, R1 प्लस 2R3, R1 प्लस 2R3, R1 प्लस 2R3 हा एलिमेंट 0 झाला. R1 प्लस 2R3 इथे R1 प्लस 2R3 म्हणजे 1 -30/25 आहे. म्हणजे इथे -5/25. R1 प्लस 2R3 म्हणजे फक्त 2/25, 2/25. R1 प्लस 2R3 म्हणजे 18/25, 18/25. ओके. आणि एकदम खास शेवटची स्टेप बाय अप्लाइंग चेंज इन R1 such that R1 minus 3 times R2.
कराल का ही स्टेप R1 minus 3 times R2 A inverse equal to the matrix. सेकंड आणि थर्ड रो मध्ये बदलच केलं नाही तर बदलायची काय गरज. -10/25 4/25 11/25 -15/25 1/25 9/25. R1 minus 3R2 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 R1 minus 3R2 अथवा R1 minus 3R2 डिनॉमिनेटर सेम है 25 -5 minus plus 30 म्हणजे किती 25/25 राइट. इथला एलिमेंट आहे 25 divided by 25. R1 minus 3R2 12 होईल. 2 minus 12 that is minus 10/25. 18 minus 33 डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे बरं झालं. 18 minus 20 18 minus 33 किती राहते म्हणल्यावर 15/25 का -15 माइनस येईल ना -15/25. ओके. ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्सचा प्रोडक्ट A इनव्हर्स सोबत घेतला तर लेफ्ट हँड साइडला काय राहतं फक्त A इनव्हर्स. कळलं आता ही स्टेप फायनल. स्क्रीनवरती तुम्हाला लेफ्ट हँड साइडला A इनव्हर्स फक्त राहील आणि राइट हँड साइडला आपला उत्तरातला मॅट्रिक्स A इनव्हर्स A इनव्हर्स आणि राहिलं काय 25/25 minus 10/25 minus 15/25 minus 10/25 4/25 11/25 साइज कधी येते म्हणजे 1. हा पार्ट मी तुम्हाला तुमच्यासाठी सोडून दिला. सोपं आहे. Given matrix is non-singular, determinant not zero, so A inverse is exist. We can write A into A inverse equals to I. आता तीच किंमत या फ्रेम मध्ये टाका आणि करा आपलं काम. सर यू गेट द इक्वेशन A into A inverse is equal to I. What is the matrix A? Matrix A is cos theta sin theta 0. सेकंड रो आपल्याला दिला आहे माइनस साइन थीटा कॉस थीटा 0 आणि थर्ड रो आहे 0 0 1. इकडे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. पहिलं टार्गेट आपलं आहे इथे 1 आला पाहिजे. तिथे 1 आणण्यासाठी आपल्याला बदल करायचा आहे. रो नंबर फर्स्ट मध्ये असा चेंज करा की तिथं न्यूमेरिकल संख्या एक आली पाहिजे. आता संख्या एक नंबर 1 ट्रिग्नोमेट्री मध्ये येतो ना साइन कॉस मध्ये आठवा ना. cos थीटा ही स्केलर रियल नंबर क्वांटिटी आहे आणि आपल्या रो ट्रान्सफॉर्मेशनचा रूल असं म्हणतो एखाद्या नंबरला तुम्ही जसं मी cos थीटा रो नंबर 1 ला मी मल्टिप्लाय करणार म्हणाल थ्रूआउट रो नंबर 1 मल्टिप्लाय बाय cos थीटा. पुन्हा त्याच्यामध्ये ऍड करल कोण sin थीटा सॉरी सबट्रॅक्ट करल sin थीटा इनटू द रो नंबर 2 हा रूल आहे आपल्याकडे रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. म्हणजे आपण आपल्याकडे किती नंबर होते एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करून एखाद्या रोला दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली आहे. R2 - स्क्वेअर म्हणजे काय होतं R2 मधून R1 ची पाई सबट्रॅक्ट करायची. ही स्टेप इथं अतिशय महत्त्वाची आहे. एक मिनिट थांबतो मी थोडंसं तुम्हाला काही वाटलं असेल.
एका नंबरनं R1 ला मल्टिप्लाय करा, दुसऱ्या नंबरनं R2 ला दोघांचं सबट्रॅक्शन जेणेकरून होईल. ट्रिग्नोमेट्री आल्यामुळे मला इथं फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करावा लागला, तर मला 1 तिथं येते cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. परत 1 येते, एरवी येत नाही, म्हणून कसा बदल करावा लागला. cos थीटा ला मल्टिप्लाय केलं cos स्क्वेअर थीटा, sin थीटा ला मल्टिप्लाय केलं sin स्क्वेअर थीटा, cos स्क्वेअर थीटा मायनस प्लस sin स्क्वेअर थीटा म्हणजे बाबांनो इथं बदल. सबट्रॅक्ट करायला आपण सबट्रॅक्ट केल्यामुळे प्लस व्हायला cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. पहिला एलिमेंट 1 आला नोटेशन. इथे आता कशाला मल्टिप्लाय केलं cos थीटा sin थीटा, इथं sin थीटा cos थीटा होईल आणि दोघांचं सबट्रॅक्शन इथं आलं 0. अरे याला आपण cos मल्टिप्लाय केलं cos थीटा sin थीटा, याला आपण sin मल्टिप्लाय केलं sin थीटा cos, दोघांचं सबट्रॅक्शन sin cos मायनस cos होईल 0. हे दोघं पण 0 असल्यामुळे कशाने मल्टिप्लाय करा 0. सेम बघ, ही पहिली स्टेप महत्त्वाची, गडबड करू नका, एकच स्टेप प्रॉब्लेम आहे. cos थीटा into 1 मायनस sin थीटा into r2, तर मला असं वाटतंय इथं आलं cos थीटा. cos थीटा मायनस sin थीटा, cos थीटा 0 आहे ना, 0 मायनस sin थीटा, here we get मायनस sin थीटा. 0 0 0 चलेगा. आणि मग दुसरं काय बघायचं तर सेकंड रो मध्ये मी कुठे बदल केला नाहीच. मग सेकंड आणि थर्ड रो बदलून सध्या लिहायचाच नाही ना, काही विसरले, फक्त पहिल्या रो मध्ये बदल केलाय. cos थीटा r1 मायनस sin थीटा r2 या दोघांचे सबट्रॅक्शन रो नंबर 1 मध्ये केले. आता पुढचा एलिमेंट काय करायचा असतो, आवर एम इज मेकिंग द एलिमेंट इन सेकंड रो and first column minus sin theta is equal to 0 आले. that element must be equal to 0 आले. मग मी इथे बदल कोणात करणार, तर बदल मी रो 2 मध्ये करणार by applying row number changing row number 2 such that r2 plus sin theta into r1 बरोबर आहे. and then we get, हा बदल तुम्हाला सुचायला की नाही, हा एकच प्रश्न माझ्या मनाला सतावतो की का करायला मला इकडे करायचं आयडेंटिटी. मला मग पहिला रो पण बदललेलाच नाही, तिसरा रो बदललेलाच नाही, त्यामुळे ते अशाला लिहून टाकू. राईट हँड साईडला सुद्धा आपण काही बदलच केलं नाही, तर काही टेन्शनच नाही. बदल पुन्हा केला r2 प्लस sin थीटा r1. r2 प्लस sin थीटा, sin म्हणून काय फायदा cos थीटा चे, इथे पण चेंजच नाही, 0 प्लस 18 into 0 0. r2 प्लस sin थीटा r1 म्हणजे इथे आले पहा sin थीटा cos थीटा. हा मॅट्रिक्स मी जरा खात्या पित्या घरचा काढतो, मोठा काढतो. आगर बंब जरासा लॉकडाऊन मध्ये खाऊन खाऊन मोठा झालेला, कारण मला तिथे इलेमेंट थोडेसे मोठे मोठे चेक करू द्या. पुढे r2 प्लस sin थीटा r1 म्हणजे इथे काय आलंय sin थीटा cos थीटा. ओके, r2 प्लस sin थीटा r1 हे काय बाबा, r2 प्लस sin थीटा r1 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. मी या स्टेप मध्ये फक्त तुम्हाला म्हणेन हे तुम्हाला पटलं का. r2 मध्ये 1 आहे, sin थीटा त्याला म्हणलं sin स्क्वेअर थीटा, 1 मायनस प्लस करा तर 3 मायनस आहे, 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे काही cos स्क्वेअर थीटा, आणि cos थीटाच्या जागेवर 1 आणायचं. एकटं उरला गेले, बाकी सगळे झाले. हे दिसायला अवघड पण प्रॉब्लेम करायला सोपा. रो नंबर 2 चेंजेस सच दॅट 1 बाय cos थीटा इनटू r. रो नंबर 2 मध्ये बदल करायचा आहे फक्त आणि फक्त फर्स्ट रो ॲज इट इज, थर्ड रो ॲज इट इज. cos थीटा मायनस sin थीटा 0 0 0 1 ॲज इट इज. सेकंड रोला 1 बाय cos थीटा मल्टिप्लाय करायचे 0 1 0 1 बाय cos थीटा मल्टिप्लाय करायचे म्हणजे cos थीटा कॅन्सल होईल, एक cos थीटा कमी होईल आणि 0 कोणालाच ऐकणार नाही, 0 नाही. मी ही स्टेप टाळायला, तुम्ही टाळता का बाबा, तुम्हाला बोर्डची परीक्षा द्यायची. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इन्व्हर्स इज ए इन्व्हर्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इन्व्हर्स इज ए इन्व्हर्स, and that A inverse is equals to cos theta minus sin theta 0. इथे आहे sin theta cos theta 0. आणि फार मजेशीर आहे, फार मजेशीर आहे. दिलेला प्रॉब्लेम आणि आलेलं उत्तर तुम्ही सीईटी साठी डब्ल्यूई साठी पाठ करू शकता. पण गिव्हन मॅट्रिक्स आणि याच्यात जस्ट थोडा फरक झालेला, हे चिन्ह फक्त बदलले. इथं मायनस sin थीटा प्लस sin थीटा आले, तिथं उलटे, बस बाकी कुठलाच एलिमेंट बदललेला नाही. याचा अर्थ काय झाले, उत्तर पाठांतर करण्यासारखं आहे. म्हणजे हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1 मार्काला येऊ शकतो. याच्यानंतर इंटरेस्टिंग प्रॉब्लेम केला. प्रॉब्लेम इतका इझी आहे का, प्रॉब्लेम इतका इझी आहे की कुणाही मुलाला स्क्यू सिमेट्रिक येते, बरोबर. स्क्यू सिमेट्रिक याच्या 2-3 रिलेशन ते पाहत होता सगळ्या जणांनी पहा. एक तर हा मॅट्रिक्स जो ए दिलाय का, ए म्हणलो का, ए मॅट्रिक्स चा ट्रान्सपोज जर काढला तुम्ही, ट्रान्सपोज, तर ए ट्रान्सपोज आणि ए इन्व्हर्स इक्वल या केसमध्ये एकट्या या प्रॉब्लेम मध्ये.
या मॅट्रिक्सचा तुम्ही ट्रान्सपोज करा इन्व्हर्स आणा. ओके, त्यामध्ये कधी कधी असं दिलं जाते पहा, ए ऑफ थीटा आणि ए ऑफ मायनस थीटा केलं तर, म्हणजे ह्याच मॅट्रिक्सला सिम्बॉल ए ऑफ थीटा वापरले जाते. मग थीटाच्या जागा मायनस थीटा ठेवलं, कॉस ऑफ मायनस थीटा कॉस थीटा, साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा. मग इथे ए ट्रान्सपोज आणि ए डॅश मध्ये रिलेशन इक्वॅलिटी आहे. तर आता तेजस म्हणला तसा ए ट्रान्सपोज आणि ए मध्ये रिलेशन काय, तर इथं ए ट्रान्सपोज बरोबर मायनस ए, थोडस म्हणणं अवघड आहे, त्यामुळे ते सिम्बॉल काय वापरायचं, ए ट्रान्सपोज थीटा इज इक्वल्स टू मायनस ए ऑफ थीटा. म्हणजे मॅट्रिक्सला नेम फक्त ए द्यायची होती, फंक्शन सारखं एफ ऑफ एक्स म्हणायचं, मग येते बरोबर. म्हणजे हा प्रॉब्लेम मुद्दामच घेतला मी आज, तुम्हाला प्रॉब्लेम न्यूमेरिकलचा आला म्हणून घेतला, नाही ते असे वेगळे प्रश्न घ्यायचे होते. आणखी एक इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला दोन आपली इंटरेस्टिंग गोष्टी इथे घेऊ. मला त्याचं इन्व्हर्स करायचंय का, तो एक मजेशीर मॅट्रिक्स घ्यायला. काय घ्यायला, तो 2 इथं घ्यायलो, 5 इथं घ्यायलो, 3 आणि बाकी अख्खेच इलेमेंट 0 घ्यायलो ना. म्हणजे मॅट्रिक्स एका विशिष्ट टाइपचा आहे, फक्त डायगोनलला इलेमेंट दिले. पण डिटरमिनंट किती आलं, आणि याच्या पण डिटरमिनंटला बाबांनो प्रॉपर्टी आहे. इथे 2 0 0 such type of matrix is called diagonal matrix and the determinant. इथं पण नेहमी कन्फ्युजन होते की आपण तसंच लिहिलो का, वाटायला तसं, पण ही मॅट्रिक्स मध्ये आर्ग्युमेंट आहे ब्रॅकेट मध्ये की व्हर्टिकल सेगमेंट मध्ये. या प्रोसेसला म्हणतात डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स, डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स अँड दॅट इक्वल्स टू, सरळ याची किंमत तुम्हाला शॉर्टकट काढता येते 253. शॉर्टकट नेहमीसाठी जमते, प्रॉपर्टी आहे डिटरमिनंट मध्ये. मग डिटरमिनंट ऑफ ए आलं किती, 5 × 3 × 2 30, 30 नॉन झिरो नॉन सिंगुलर युनिव्हर्स एक्झिस्ट लगे रो. आणि आता मी जे तुम्हाला मॅट्रिक्स इक्वेशन जाणीवपूर्वक आपल्याला मॅट्रिक्स मधलं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करण्यासाठी जाणीवपूर्वक इक्वेशन तयार केले, a × n इक्वल्स टू i, त्या इक्वेशन कडे जाऊ, चलेगा. आणि आता मी जरा थांबतो, आता तुमची वाट पाहतो की काय करून हे उत्तर आणते. 1/5 × R2. उगाच 3 स्टेप लिहित बसू नका, कारण याच्याशिवाय दुसरं ऍडिशन सबट्रॅक्शन आपण करूच शकत नाही, पण करून पाहावं, दुसरं पॉसिबलच काही नाही. म्हणून प्रत्येक रो मध्ये एक एकच इलेमेंट आलाय, बाकी सगळे 0 आल्यामुळं मला 0 ला कुणी मल्टिप्लाय केलं की 0 येतं. म्हणून मी काय म्हणेल, याला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर, इकडे 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर, याला 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर, आणि याला 1/3 ने मल्टिप्लाय केलं तर, अरे हो गया. I into A inverse is A inverse and hence it is 1/2 0 0 0 1/5 0 0 0 1/3. इथं पण काहीतरी माझ्या मनात कॅल्क्युलस म्हणजे कन्क्लुजन लपलेलं आहे. सांगते कोणी, इन्व्हर्स ऑफ डायगोनल मॅट्रिक्स इज अगेन डायगोनल मॅट्रिक्स. एक कन्क्लुजन, इन्व्हर्स ऑफ डायगोनल मॅट्रिक्स इज अगेन डायगोनल मॅट्रिक्स. पहिलं कन्क्लुजन. समजा मी इन जनरल तुम्हाला असा एक मॅट्रिक्स दिला ज्याच्यामध्ये इलेमेंट A0 0 0 B0 0 0 C दिलं. या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काय, इन्व्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स इक्वल टू सांगू शकता. चॅटिंग मध्ये खटाखट लिहित जा, नाही तर माईक ऑन करून बोला. वर्गात बोलत नाही तर आपण ऑनलाईन कधी बोलते, ऑनलाईन पण ऐकलं तर आपण मी 1/A 0 0 0 1/B 0 0 0 1/C. Inverse of diagonal matrix is a diagonal matrix
and its elements are reciprocal of given matrix. A चा reciprocal, B चा reciprocal, C चा. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आला तरी तुम्ही सेकंदात सांगू शकता. ओके. आणखीन एक इंटरेस्टिंगच मॅट्रिक्स काय बदल करतोय पहा मी इथे फक्त तुम्हाला चेंज करतोय मी. इथं घेतो 1, इथं घेतो -1, इथं घेतो 2. कोण्या टाईपचा मॅट्रिक्स घेतलाय? डायगोनलच्या वरचे सगळे 0 लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. चला याचा इन्व्हर्स करा, मजा येईल. कोण माईक चालू करायला रे? जेव्हा म्हणलं तेव्हा कोणी करून झाले. डिटर्मिनंट सांगायचं असेल तर माईक ऑन करा. मस्त बोलता येते, गप्पा मारता येतात आणि हळूच काही दिवसात 2-4 दिवसात आपलं पर्सनल ऍप येत असल्यामुळं त्याच्यात पुन्हा आपल्याला ऑनलाईन एक्झाम वगैरे ह्या घेता येते. किती डिटर्मिनंट बोलताय का कोणी? सांगताय कोणी? कोणीच बोलेल. 38 आहे. 30 का 30 का 38? 30 30. ओके. a into n is equals to I पर्यंत या. याच्यात 3 टाका आणि बाकीचा कार्यक्रम चालू करा. बाय अप्लाइंग रो नंबर 1 and 2 इंटरचेंज थ्रू ट्रान्सफॉर्मेशन. 1 2 फक्त इंटरचेंज करू नका. आपलं पहिलं एम काय? इथं 1 आलं पाहिजे. मग यायला ना आतला बदली करून 1 5 0 2 0 0 आणि -1 2 3 n to a inverse equal to the matrix. इथे पण फर्स्ट रो सेकंड रो इंटरचेंज by applying change in row number 2 such that R2 minus 2 R1 and by applying change in row number 3 such that R3 plus R1. खूप प्रॉब्लेम घेतल्यामुळं आता मी तुमच्यावर बऱ्याच गोष्टी सोडून देणार. इथं 0 येईल, -10 येईल, 0 येईल, R2 -2 R इकडे आहे का बदल? तोच बदल लगेच करून टाकायचा. -1 + 1 0 7 येईल, 3 + 0 3 येईल, 0 + 0 0 1 1. आपला पुढचा एम असेल -10 ला 1 आणायचं. 10 × 2 20, 7 × 3 21, 20 21 मध्ये डिफरन्स 1. So by applying change in row number 2 such that 2R2 plus 3R3 2R2 2 times R2 plus 3 times R2. First row and third row not changed. सेकंड बदललाय. 0 + 0 0 राहील. हे तर ठरवूनच घेतले की बने यायला 0 R2 R2 म्हणजे 0 + 3R3 9. ओके. हे R2 मधला 2R2 + R3 इट इज 2. 2R2 4 -4 + R3 1 आणि -1 3.
Again, by applying change in row number 3 such that row number 3 मध्ये कशासाठी बदल करायचा आहे? याला 0 आणायचं. By applying change in row number 3 such that R3 minus 7R, applying transformation in third row such that R3 minus 7R2 म्हणजे आपला 0 होईल. कोण 0 होईल? 7 च्या जागेवर 0 होईल. वन 019 चेंज नहीं, 010 2 minus 1 7 minus 7 0 3 minus 27 किती? minus 24. चुकतंय काही? 63 minus इथे काहीतरी चूक वाटायला मला. इथे 9 बरोबर आलाय का पहिला पहा बरं, 3 आलाय का बरोबर पहा बरं, कारण हा 30 इथे यायला पाहिजे होता. -24 नाही तर ते तरी चुकले. R3 मायनस इथे किती व्हायला? 9 into 7 म्हणजे किती व्हायला? 3 minus 63 म्हणजे -60 यायले. येऊ द्या, 30च्या मल्टिपल मध्ये आहे म्हणजे बरोबर. 30 यावंच नाही, मल्टिपल मधला नंबर पण चालतो. आता इथं 0 minus 14 1 minus minus plus 7 म्हणजे 8 1 minus 21 म्हणजे -20. ओके. आपलं पुढचं टार्गेट असेल इथे 1 आणायचा. मग काय करायचं? ठीक आहे, हे 2 0 आलेले असतील, इथं 1 आणायचा. तर ही स्टेप आपली प्रत्येक वेळेला रेसिप्रोकल मल्टिप्लिकेशन असेल. रो नंबर 3 सच दॅट -1/60 मला +1 पाहिजे म्हणून -1/60 R3 and this is इनव्हर्स. इथे आपल्याला फर्स्ट रो बदलायचा नाही, सेकंड रो पण नाही, फर्स्ट रो नाही, सेकंड रो पण नाही, थर्ड रो आपण ठरवलाय बदलायचं. 0 0 1. आता मी जाणीवपूर्वक केला. -14/-16 म्हणजे इथे करतो पहा 7/30. 8/-60 म्हणजे -4/30. मला उदाहरण 30 फ्रॅक्शन पाहिजे, की आपल्याला मिळतो जुळते ते आपल्या मागच्या काळानुसार. मायनस प्लस इथे 10/30. हा फ्रॅक्शन मध्ये नंबर आला ना तर आपल्याला बऱ्याच वेळा कॉन्फिडन्स येतो की आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणून मुद्दाम त्याला पूर्ण कॅल्क्युलेशन केलं. इथे लिहित आलं असतं 2/15 1/3 पण नाही लिहिलं, असंच राहू दे. तर तो 1/30 कॉमन करता येतो. आता पुढचा एलिमेंट कोण आहे? 9 ला 0 आणायचं आणि 0 आणण्यासाठी हा एक एलिमेंट तयार आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये 9 ला 0 आणू. त्या 2 स्टेप मी काय करतो? फक्त लिहितो कॅल्क्युलेशन आपलं काम. इथं म्हणता येईल R2 minus 9 times R3. हा R2 मध्ये बदल करायचा आहे. आणि कोणाला सेम टाइम फर्स्ट रो मध्ये बदल केला, कारण हा रो आणि तो रो वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही नाही यार बदलल ते नको, कारण हा R2 आधी बदलणार आहे ना, तिकडे अडचणी इकडे काय एकदाच नाही जमणार. R2 मधला बदल करा, 9 minus 9 0 येईल असं. म्हणजे इथे मला एलिमेंट कसे येतील ते थोडस थांबून तुम्हाला विचार करा. प्रॉब्लेम लाईव्ह जे मुलं यायलेत का त्यांना कॅल्क्युलेशन करायला चान्स मिळतो. युट्यूबवर डायरेक्ट व्हिडिओ पाहतील का मुलं, ते काय करतील डायरेक्टच फक्त
फक्त मी कॅल्क्युलेशन केलं का नाही केलं इतकंच पाहतील. दे कॅन जज मी ओनली, नॉलेज घेणार नाही. 0 - 0 0, 1 - 0 1, 9 - 9 0. खरी मजा राईट साइडला आहे, खरी मजा राईट हँड साइडला आहे. ओके, R2 - 9 R3, R2 - 9 R3 इथे येते का? R2 मध्ये एलिमेंट 2 आहे. 63 30 30 into 2 60 minus 63/30 म्हणजे किती आले? -3/30, -3/30. ओके, R2 - 9 R3 इथं 36 आहे प्लस -30 म्हणजे 6/30, 6/30. ओके, अगेन R2 - 9 R3 90/30, 30 30 90 म्हणजे किती? 0 आले काय? यस. आता राहिलं फक्त एक ऍप्लिकेशन, R1 - 5R, R1 - 5R. इकडे लिहिले तर चालेल. कारण आमचे डोळे इकडे वाचवावं लागेल, तुमचं काही नाही. मग ऍप्लिकेशन काय करायला मी? रो नंबर 1 सच दॅट R1 - 5R2 लेफ्ट हँड साइडला तो चेंज करा जो वर लिहिलाय तो, आणि तोच चेंज राईट हँड साइडला करा. म्हणजे मला इथं नेहमी सारखं ज्याच्यात बदल नाही केला ते असेच -3/30, 6/30, 0, 7/30, -4/30, 10/30. फायनल स्टेप आता जी लिहिली फक्त केलं नाही. R1 - 5R, R1 - 5R, R1 - 5R 1 0. इकडे R1 - 5R मायनस मायनस प्लस होईल 15/30, 15/30. R1 - 5R 1 - 30/30 0. R1 - 5R 0. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनव्हर्स इज ए इनव्हर्स, आणि या सगळ्यांमध्ये 1/30 जर कॉमन काढला तर तो 1/30 कॉमन काढण्यासाठी तुम्ही कॅन्सल केला नाही. -36 0 7 -4 10. आणि जे मी तुम्हाला म्हटलं होतं की गिव्हन मॅट्रिक्स कोण्या टाइपचा आहे? लोअर ट्रायंगुलर. इनव्हर्स मॅट्रिक्स कोण्या टाइपचा आला? लोअर ट्रायंगुलर. म्हणजे एक साधं स्टेटमेंट एक्झामला येऊ शकते, इनव्हर्स ऑफ ट्रायंगुलर मॅट्रिक्स इज ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर असेल तर उत्तर पण लोअर ट्रायंगुलर. इलेव्हन बद्दल इथे सांगता येत नाही, इलेव्हन बद्दल सांगता येते आपल्या डायगोनल मॅट्रिक्स बद्दल, इथे नाही बोलता येत. हे कन्क्लुजन वाले प्रॉब्लेम सांगितले होते आम्हाला. एक ट्रिग्नोमेट्रीचा घेतला, एक डायगोनल घेतला, एक लोअर ट्रायंगुलर, आणि आल्याला एक जनरल घेतला. 4 प्रॉब्लेम समजले? ते 6 आणि -360 खूप जणांनी तर -3 -60 का तो माहिती पण बऱ्याच जणांनी नाही, तुम्ही उत्तर सगळ्यांनी चेक करा, तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही एवढं तर पाहा ना. का ते थांबायचं, व्हेरीफाय करा ती स्टेट. हे आन्सर करेक्ट आहे, आणि तुमचं काही करेक्ट असेल तर मला लाईव्ह माईक वर बोला, सांगा ती स्टेट जी तुम्हाला चुकल्यासारखी वाटते.